हाय हॅलो दोस्त हो मित्र हो. आज मी आले तुम्हाला बेंगलोरला घेऊन. हे बघा सुंदर सुहासिक अशी मल्लेश्वर मधलं फुल मार्केट, नेत्रदीपक आणि नेत्रसुख. आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. हे आहे डोड्डा गणपती मंदिर आणि बिग बुल टेम्पल. बिग बुल टेम्पल म्हणजे त्याची स्टोरी अशी आहे की ज्यांनी केम्पेगौडा म्हणजे बेंगलोर फाउंडेशन केलं आहे बेंगलोरचं, त्यांनी ते नंदी बसवलेला आणि तो वाढत वाढत गेला आणि ते बिग बुल टेम्पल झालं. हा बघा, हा अंजनेय मारुती मंदिर आहे. सुंदर 150-200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हा सुंदर परिसर आणि सुंदर दर्शन. सगळीकडे आमचं दर्शन मात्र खूप छान झालं. काही गडबड गोंधळ गर्दी नव्हती. आणि ही 3 मंदिर झाल्यानंतर आम्ही पोचलो. इथे हे महालक्ष्मीपुरम आहे. हा एरिया अंजनेय टेम्पलचा. आणि तिथून आम्ही पोचलो इस्कॉन टेम्पलला. ते पण भव्य दिव्य सुंदर बेंगलोरचं इस्कॉन टेम्पल म्हणजे फेमस आहे. आणि नंतर आम्ही पोचलो चारही मंदिरं झाल्यानंतर पोचलो लालबाग बोटॅनिकल गार्डन. हे हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहे अक्षरशः मस्त. आणि 240 एकरमध्ये वसलेलो आहे. हे बघा, हे तुम्हाला समोर दिसतंय ना, ते HMTने दिलेलं वॉच आहे. HMT कंपनी आता बंद झाली, पण हे घड्याळ मात्र चालतंय बरं का. नंतर इथे तुम्हाला पायी पायी चालायला तर फार दमायलाच होणार आहे. मग त्यांची जीप आहे, त्याच्यातून आपण जाऊ शकतो. म्हणजे कार्ट टाईप आहेत. 100 रुपये पर सीट आहे. आणि 30 ते 50 रुपये मला वाटतं ह्याची एंट्री फी आहे. खूपच कमी होती. आणि खूप छान आहे, मस्त आहे. इथे लंडन हाईड पार्कमध्ये जसं ते क्रिस्टल पॅलेस आहे त्याची प्रतिकृती म्हणून ग्लास हाऊस केलेला आहे. हा आहे लालबागचा लेक बरं का. सुंदर तलाव, अप्रतिम नजारा होता. आणि आम्ही साधारण संध्याकाळी आणि पावसाळी वातावरण, धुंद वातावरण होतं, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं, खूप छान. तर इथे लालबाग पार्कमधल्या त्या ग्लास हाऊस जे आहे तिथे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टमध्ये की नाही फुलांचं सुंदर प्रदर्शन भरतं. आणि ह्या गार्डनला नाव जरी लालबाग बोटॅनिकल गार्डन म्हणजे माझ्या गाईडने सांगितलं की ती खूप सुंदर गुलाबाची फुलं होती, त्यावेळी झाडं होती. पण आत्ता आम्हाला काही दिसलं नाही बरं का गुलाबाची कुठे झाडं वगैरे. पण जुनी 150 वर्ष 100 वर्ष अशी झालेली झाडं वृक्ष म्हणजे ते खूप दिसले. आणि ग्रीनरी खूप छान होती आणि सुंदर आहे, बघण्यासारखं आहे, छान आहे. हे आहे ते ग्लास हाऊस आणि इथे ते फुलांचं प्रदर्शन वगैरे करतं. खूप मोठा परिसर आहे, खूपच सुंदर. तर आम्ही बेंगलोरला 1 डे टूर करतो ही. आणि पहिली देवपूजा, नंतर ही नेत्रपूजा म्हणजे छान छान पार्क बघतोय. आणि नंतर आपण जाणार आहोत पोटपूजा करायला. हे बघा, हे आहे त्यांचं विधानसभा म्हणजे विधानसौधा म्हणतात तिकडे ते लोक. मला ते पहिलं समजलं नाही, तो विधानसौधा म्हणत होता, पण आपली विधानसभा आहे. सगळे गव्हर्मेंट ऑफिसेस इथे आहेत. नुकताच पाऊस पडून गेला होता, त्याच्यामुळे छान वातावरण होतं. आणि इथून आलो आहे आम्ही जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियम, बेंगलोर सिटी. आणि हे कन्नडा आणि इंग्लिश शो तिथे होतात. छान आहे, हे पण सुंदर आहे. आणि तिथून आपण आलो बेंगलोर पॅलेस. हा वडियार राजवटीचा आहे.
19व्या शतकातील आहे. सुंदर आहे, मेंटेन केलेलं आहे छान. 270 रुपये मला वाटतं इंडियन सिटिझनसाठी तिकीट आहे आणि 500 रुपये फॉरेनर्ससाठी आहे. आणि आतमध्ये शूटिंग अलाउड नाही, पण हे अप्रतिमच आहे, बाहेरून बघण्यासारखं आहे आणि बाहेरूनही छान आहे आणि गार्डन छान मेंटेन केलेलं आहे आणि आतमध्ये सगळं त्यांची म्युझियम वगैरे आहे, ते पण छान होतं. इथून आपण पोचलो पोटपूजा करायला आणि ते म्हणजे मल्लेश्वरममधलं हल्लीमने असं एक रेस्टॉरंट, तिथे केळीच्या पानावर वाढतायत. मँगो फेस्टिवल होतं, जवळजवळ 30 व्यंजनं होती, अप्रतिम जेवण, पोट मस्त भरलेलं आहे आणि आता आराम करायला हवा आहे. बाय बाय.